हॅलो किती शोभला असता भीम नोटावर कायम पोटावर सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले कुठल्याही एका समाजाचे नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे असतील जे शाहू फुले महाराज नाही का त्यांनी एक मराठा समाजाचे असून सुद्धा आपल्याला स्कॉलरशिप उपलब्ध करून दिली आणि कसं जातीभेद नष्ट केले ही माणसं कशी होती आणि ती सुद्धा आपल्यामध्ये यायला पाहिजे. आता ताईला 2 मिनिटं थांबूनच मी बोलतो. ताईंनी एकदम परफेक्ट अनुभव दिला. आता मला तुम्ही सांगा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? मराठा म्हणजे मराठा समाजाचे होते बरोबर आहे. महात्मा फुले कुठल्या समाजाचे होते? माळी समाजाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या समाजाचे होते? महार समाजाचे होते त्या काळात. नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे कुठल्या समाजाचे होते? हे 4ही महामानव वेगवेगळ्या जातीचे होते पण उद्देश त्यांचा एकच होता बहुजनांची दारिद्र्यातून मुक्तता बहुजनांना शिक्षण बहुजनांच्या अंधश्रद्धेतून मुक्तता. म्हणून काही पुढचं कडवं सादर करा आणि सगळ्यांनी म्हणा आता त्यांच्या पाठीमागं. हे गाणंच नसून नुसतं एक समाज प्रबोधन आहे ह्या गाण्याच्या माध्यमातून. म्हणून हे शब्दांकडे लक्ष. हे बघा ट्रॉफिकला अडथळा होणार नाही याची काळजी आपण कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आणि 25-25 नंबरची जी गाडी जीप गाडी आहे काळी ती जर ताबडतोब काढली नाही तर वाहतूक विभागाला कळवण्यात येईल ताबडतोब. काळ्या कलरची जीप 25-25 कृपया त्वरित काढून दुसरीकडे पार्किंग करावे. हा आता पुढे आता आपण एक मिनिट. आता आपण काय ऐकलं? हे 4ही महामानव वेगवेगळ्या जातीचे होते परंतु उद्देश त्यांचा एकच काय होता? दलितांची बहुजनांची दारिद्र्यातून मुक्तता अंधश्रद्धेतून मुक्तता. शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षणात हक्क मिळाला पाहिजे नोकरीत हक्क मिळाला पाहिजे बरोबर आहे. मग आता आपण सगळे बहुजन आहोत. मग आता पुढचं कडवं सगळ्यांनी म्हणायचं. म्हणणार सगळ्यांनी म्हणा कारण आपल्यामध्ये कसं एनर्जी आली पाहिजे. आपला वर्गपणा कामातला गेला पाहिजे उत्साह आला पाहिजे. आणि आपण इथं आलोय आणि एक स्वप्न घेऊन या की मी जर काम केले तर मी पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे कार्याध्यक्ष माननीय मधुकरजी नरसिंगे अध्यक्ष माननीय रिकेटर साहेब आमच्या मीनाताई खवळे. आता सर्वांची नावं मला आठवत नाही पटपट तर सर्व उपस्थित झालेले आहेत. अध्यक्ष उदय भट्टी सर आणि मुक्ताताई मनोर ही थोड्या वेळाच्या ठिकाणी उपस्थित होणार आहे. तरी आपण असं पाहून ठेवायचा. आता पुढचं कडवं सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले सत्यहित सर्वांचे पाहिले सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले 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 मित्तल अंबानी ऋणी भीमाचे मित्तल अंबानी ऋणी भीमाचे खरे उपकार गाठावर खरे उपकार गाठावर किती शोभला असता भीम नोटावर कायम पोटावर किती शोभला असता भीम नोटावर कायम पोटावर. शेवटचं एक कडवं राहिले तेवढं म्हणते आणि आपले सगळे कार्यकर्ते आले पुढे कार्यक्रम सुरू करते. कोटी कोटी या दिनांचा भीमवाली ठरला कोटी कोटी या दिनांचा भीमवाली ठरला कोटी कोटी या दिनांचा मावशी ठरला कोटी कोटी दिनांचा भीमवाली ठरला. माझ्या मागं म्हणा बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या हितासाठी देशोदेशी फिरला बहुजनांच्या
हितासाठी देश देश फिरला, बहुजनांच्या हितासाठी देश देश फिरला, बहुजनांच्या हितासाठी देश देश फिरेला. सर्वांच्या या वोटावर, सर्वांच्या या वोटावर किती शोभला शोभला असता भीम नोटावर, कायम कोटावर. शोभला असता भीम नोटावर, कायम कोटावर. कायदा भीमाचा फोटो गांधीचा, कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, शोभून दिसतो नोटावर, शोभून दिसतो नोटावर. किती शोभला असता भीम नोटावर, कायम कोटावर. किती शोभला असता भीम नोटावर, कायम कोटावर. जय म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कंत्राटी कामगार एकजुटीचा विजय असो, कंत्राटी कामगार एकजुटीचा विजय असो. मैंने देखा तुझे हर सुबह मेहनत करती चुपचाप सही, गलियों में तेरी कहानियाँ शक्ति का संगीत बनी. हम साथ हैं एक ताल में, डीजे बीट्स पे नाचेंगे. वाराणसी की रातों में अपना जादू जगाएंगे. ओ माँ तेरी हिम्मत से हम आगे बढ़ते जाएंगे. सिस्टम की दीवारें तोड़े, इलेक्ट्रोनिक्स पे शोर मचाए. त्याला सगळ्यांना रस्त्यावर यावं लागेल. आणि आता आपण त्याला मुदत दिलेली आहे. हा आता गणपतीचा 10 दिवसाचा काळ आहे ना, 8 दिवसाचा. या 8 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवा की आमच्या सगळ्या कायम त्या कंत्राटी कामगारांना कायम करायचं आहे. पण त्यांच्यावर थोडं विसंबून आपण फक्त राहणार नाहीये. आपण सुद्धा कायदेशीर मार्गाने परमनंट होण्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याकरता एक कंत्राटी कामगार हा मेंबर झाला पाहिजे. पैसा करता युनियन नाही आहे, पण तिथे पहिल्याच दिवशी केसला जसं आज आपण बोनस घरभाडे भत्ता आणि रजा वेतनचा अधिकार मिळून घेतला की आपली कोर्टामध्ये केस आहे म्हणून, रस्त्यावर पण आहे म्हणून. पहिल्याच दिवशी कोर्टाने विचारलं तुम्ही त्यांच्याकरता आलात ते तुमचे सभासद आहेत का. तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरात जर चोरी झाली तर पोलीस स्टेशन मध्ये शेजारी तक्रार नाही करणार, तो सांगेल. पण तो म्हणतो पहिले तक्रारदार येऊ द्या की माझ्या घरात चोरी झाली, त्याच्या पोलीस स्टेशन घेतो तक्रार. तिसरा माणूस चौथ्या माणसाची तक्रार करणार नाही. माझ्या घरात चोरी झाली तर मलाच पोलीस स्टेशनवर जावं लागणार. आणि मला जर कोर्टात न्याय मागायचा असेल तर माझं नाव तिथे सभासद म्हणून लागणार. मी तुमची केस करू शकत नाही. उदय भट्टला परमनंट व्हायचं नाही, मुक्ता मनोहरला व्हायचं नाही, हे आमच्या कार्यकर्त्यांना व्हायचं नाही. म्हणजे एका बाजूला रस्त्यावरची लढाई आपण आज अर्धी जिंकली, अर्ध जिंकण्याकरता आपण चाललेलो आहोत. तो तर आपण रेटा लावायचाच, पण हा पण सुद्धा न्यायालयाचा आपण नेटा लावून ठेवायचा. म्हणजे उद्या जो मुंबईमध्ये निर्णय झाला की ज्यांच्या केस आहेत त्यांनाच परमनंट करणार असा निर्णय झालेला आहे. आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये नसाल तर मग फसगत होईल. व्हॉट्सअप करायला सांगा जमिनीवर उतरा. जमिनीवर उतरल्याशिवाय आणि स्वतः